जमीन जेवढी जुनी होईल तेवढी तिची किंमत वाढणारच आहे. त्यामुळे जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप चांगली आहे आणि सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. तर एनए प्रॉपर्टी 10 लाखाला असते, त्याच्या शेजारी गुंठेवारी प्रॉपर्टी असते 3 लाखाला. परंतु गुंठेवारी काय घेत नाहीत लोक, ते लिगलमध्ये बसत नाही. की खूप मोठे मोठे बिल्डर देखील अडकलेले आहेत. डीएसकेचं उदाहरण आहे. डीएसकेनी फ्रॉड केला न केला तो टेक्निकल मुद्दा आहे, परंतु माझ्या अँगलनं डीएसकेनी फ्रॉड केलेला नाहीये. प्लॉटिंग इन्व्हेस्टमेंटला तुम्ही किती सेफ मानता? प्लॉटिंग इन्व्हेस्टमेंट 100% सेफ आहे. जर समजा तुम्ही तुलना गोल्ड बरोबर आणि स्टॉक मार्केट बरोबर, शेअर मार्केट बरोबर करत असाल तर मी ठरवणार माझा प्लॉट 1 लाख रुपयाला द्यायचा आहे का 10 लाख रुपयाला द्यायचा आहे. काही ठराविक काळानंतर आपले जवळचे जे पार्टनर ब्रोकर असतात ते देखील बदनामी वगैरे करण्याचे केसेस. माणूस बरोबर आहे का चुकीचं आहे हे समजायला 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे, 10 वर्ष तुम्हाला माणूस समजत नाही का? की सगळ्यात चांगली लोकेशन काय इन्व्हेस्ट करण्यासाठी? एअरपोर्ट पाहिजे आसपास, IT पार्क पाहिजे किंवा आजूबाजूला लोकॅलिटी कशी आहे ते पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरती सर्रास कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस, जो काही पैसे वाचवण्यासाठी गुंठेवारीमध्ये जमीन खरेदी करतो, त्याच्यावरती आपल्या स्वप्नाचं घर बांधतो आणि त्यालाच जमीनदोस्त होताना पाहतो. आजच्या घडीला जमीन खरेदी एक योग्य इन्व्हेस्टमेंट आहे का, की फक्त रिस्क याच्यामध्ये आहे? आयुष्यभराची कमाई आपण जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, परंतु जर त्याच्यावरती काही लिगल केस आली तर मग काय करायला पाहिजे? याच सगळ्या विषयाची बारकाई समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रमोद सरावले. यांना रिअल इस्टेटचा, जमीन व्यवहाराचा 20 वर्षांपेक्षाही जास्तचा अनुभव आहे. सर, तुम्ही फॅमिली पर्सन आहात, बिझनेसही तुमचा खूप मोठा झालेला आहे, तुम्ही कसं मॅनेज करताय दोन्ही गोष्टी? ज्यावेळेस मी घरी जातो त्यावेळेस एक फॅमिली मेंबर म्हणून जातो आणि ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस एक व्यावसायिक म्हणून जातो. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला एक सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही आजकाल आपण व्हिडिओ पाहतोय सोशल मीडियावरती, जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती महानगरपालिकेचे म्हणजे धडक कारवाई सध्या चालू आहे. तर लोकांचं नेमकं काय चुकतंय, का त्यांना या कारवाईला सामोरे जावं लागतंय? जे महानगरपालिकेची किंवा ज्या ठिकाणी कारवाई चालू आहे, पोलीस घेऊन जातात वगैरे वगैरे, घरं पडतात, त्या ठिकाणी लोक रडत आहेत की आमच्या आयुष्याची कमाई आम्ही ह्या ठिकाणी लावलेली आहे. तर ह्या ठिकाणी लोकांचं चुकतंय का बिल्डरचं चुकतंय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर कुठलाही बिल्डर किंवा कुठलाही बांधकाम व्यावसायिक लोकांना चुकीच्या पद्धतीनं सांगून फ्लॅट नाही देऊ शकत. ज्या चुकीच्या बिल्डिंग असतात, म्हणजे ज्या ठिकाणी परमिशन नसते, ती लोक काय करतात, परमिशन असते 20 फ्लॅटची आणि बांधतात 50 फ्लॅट. ज्या वेळेस तो समोरच्या व्यक्तीला सांगतो की ह्या ठिकाणी तुम्ही घेतलात तर शेजारी 40 लाख रुपयाला फ्लॅट आहे, मी तुम्हाला 25 लाख रुपयाला देतो, कुठलीही कारवाई होणार नाही. या ठिकाणी फसतायत लोक आमिषाला. ज्या व्यक्तींची घरं पडतायत त्या लोकांना माहित असते की आपण जो फ्लॅट घेतोय किंवा जी बिल्डिंग बांधतोय ती चुकीची आहे, ही भविष्यामध्ये पडणार आहे, हे त्यांना 100% माहित असतं, तरी ती लोक घेतात. आमिषाला बळी पडतात. एक 10-20 लाख रुपये किंवा थोडेफार पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये ती लोक चुकतात आणि बिल्डरच्या कंट्रोलमध्ये येतात आणि त्या लोकांची नंतर घरी पडतात, जे की त्याच्या आयुष्याची कमाई असते ती संपूर्ण उद्ध्वस्त होते. बरोबर. पण एखाद्या व्यक्तीनं कसं काय समजून घेतलं पाहिजे की हे जी जमीन मी घेतोय, हा जो व्यवहार मी करतोय तो लीगल आहे, इल्लीगल आहे, कसं समजलं पाहिजे? जर समजा तुम्ही फ्लॅट घेत असाल किंवा काही घेत असाल तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या संपूर्ण परमिशन असतात. तो प्लॅन ऑथराइज आहे का, प्लॅन पास केलेला आहे का, प्लॅन पास केला तर किती मजल्याचा आहे, तुमचा जो फ्लॅट तुम्ही घेताय त्याचा प्लॅन पास आहे का, ह्या सगळ्या गोष्टी लिगल चेक करणं गरजेचं आहे. बरोबर. एखादा व्यक्ती 1 करोड रुपयाचा फ्लॅट घेतो किंवा 10-20 लाख रुपयाचा फ्लॅट घेतो, सपोज असं पकडा 25 लाख रुपयाचा फ्लॅट घेतलाय, तो 25 लाख रुपये त्याला देतो, परंतु एखादा वकील नेमून त्या फ्लॅटची संपूर्ण सर्च रिपोर्ट काढत नाही, पेपर नोटीस देत नाही, त्याच्या लिगल गोष्टी चेक करत नाही, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात 5 किंवा 10 हजार रुपयाला. परंतु ते 10 हजार रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये तो 25 लाखाला फसतो. जर समजा फ्लॅट घेत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या सुरुवातीलाच, नाही का, की वकील ऑथराइज केला की 10 हजार रुपये त्याला दिलेच, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा, मी नंतर मी फ्लॅट घेतो, तर तो फसण्याचे चान्सेस खूप कमी होतात. म्हणजे फसणार 100% नाही. आता मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला सोशल मीडियावरती, खूप साऱ्या न्यूज चॅनल देखील त्याला कव्हर केलं. एक वडीलधारे माणूस होते, ते आपल्या कुटुंबासोबत घराबाहेर आले, त्यांना पोलिसांनी टाइम देखील नाही दिला की त्यांचं जे काही घरातलं सामान होतं ते बाहेर काढायला. त्यांचे गुरं होते ते तसेच त्यांनी ठेवले, हात जोडत होते.
तिथल्या पोलिसांसमोर अधिकाऱ्यांसमोर हात जोडत होते, पण त्यांना तोही टाइम नाही मिळाला. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी असते, कोणतंही गव्हर्नमेंट जे सरकार आहे ते कारवाई करत असताना असं डायरेक्ट कारवाई 100% करत नाही. बघा, असं कधी अचानक कोण तर जाईल आणि ते पाडल, असं खूप कमी केसेसमध्ये होतं. ते रितसर त्यांना पहिली नोटीस काढतात, त्या नोटीसला ते प्रत्येकाला टाइम दिला जातो. तर त्या केसमध्ये काय, मी व्हिडिओ बघितलाय परंतु एवढं डिटेलमध्ये मला माहित नाही. लिगल त्यांना नोटीस जाते, त्यांना टाइम पिरियड दिला जातो, आम्ही 15 दिवसामध्ये तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही तुमचं संपूर्ण काढून घ्या, नंतर आम्ही कारवाई करणार आहे. परंतु त्यामध्ये जो शेतकरी आहे ते बोलतात की आम्हाला कुठली नोटीस आलेली नाहीये, आम्हाला काय केलेलं नाहीये, आमच्यावरती अन्याय झालाय, त्याचा मोबदला मिळाला नाहीये किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, हे 100% मग या ठिकाणी सरकारचं चुकीचं आहे असं दिसतंय. का तर जो शेतकरी आहे तो शेतकरी म्हणतोय मला टाइम द्या, माझी गुरं तिथं पलीकडे बांधली आहेत, त्यांना घरादारासाठी पोलीस ओढत आहेत किंवा महानगरपालिकेची लोक आहेत, गव्हर्नमेंटची जी लोक आहेत त्यांना त्रास देत आहेत, ते बिल्डिंग पाडतायत, एक रुपया गोळा करून घर बांधतात लोक. असं लगेच नाही काढू शकत. जर समजा तुम्ही त्याला मोबदलाच दिला नाहीये, तो जो रोडचा काहीतरी विषय आहे, मोबदला दिला नाही आणि तुम्ही एखाद्याचं घर पाडताय, तर ते 100% चुकीचे. आणि तो शेतकरी आहे, शेतकऱ्याची एवढी वाईट अवस्था आहे सध्या मार्केटमध्ये की पाणी बॉटल 1 लिटर 20 रुपयाला आणि कांदा 5 रुपये किलो आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. त्यातून त्यांनी घर बांधलंय. ते गुरं आहेत, त्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, त्यांची मुलगी आहे वगैरे वगैरे. तो व्हिडिओ बघितला, त्या ठिकाणी जे दिसतंय ते त्यांना जर मोबदला मिळाला नसेल, त्यांना नोटीस मिळाली नसेल, तर 100% त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, तर कुठंतरी सरकार किंवा जे चुकीच्या पद्धतीनं काम करतायत ते कंट्रोलमध्ये होऊ शकणार. तर असं कुणाची घरं पाडतील 100% चुकीचं आहे. बरोबर. आता सर मला याच्यातूनच पुढचा मुद्दा तुम्हाला असा विचारायचा आहे की जर आज मला एखादी जागा घ्यायची आहे, मी कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजेत आणि त्या कुठून चेक करायला पाहिजेत? ओके, जर समजा तुम्ही 2 प्रकारच्या गोष्टी आहेत ह्यामध्ये, तुम्ही बिल्डरकडून जागा घेताय का तुम्ही डायरेक्ट जागा घेताय. बरं, 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर समजा तुम्ही डायरेक्ट घेतात, एखाद्या शेतकऱ्याकडे तुम्ही गेलाय आणि त्याच्याकडून तुम्ही डील करताय, ते 1 गुंठा असेल किंवा 1 एकर असेल किंवा 10 एकर असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुणाकडूनही तुम्ही जमीन घेत असताना त्याचे पेपर चेक करणं खूप गरजेचं आहे. पेपर चेक करणं, जसं की बेसिक काय आहे, 7/12 आहे, फेरफार आहे, किंवा त्याचा कुणाकडून कशी प्रॉपर्टी आहे त्याचा सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे, पेपर नोटीस देणं गरजेचं आहे. आता काय ठिकाणी काय होतं, पेपर सगळे क्लिअर असतात परंतु ताबा दुसऱ्याचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्याशिवाय पुढे नाही गेलं पाहिजे. जर समजा तुम्ही ह्या गोष्टी चेक नाही केल्या तर तुम्हाला कळणार नाही ते चुकीचं आहे का बरोबर आहे. पण शेतकऱ्याला तर नाही कळत ना पेपर, मग त्याने कुठून कोणाकडून चेक करून घेतला? वकिलाकडून. हो, साध्या खूप ह्याच्यामध्ये एक्सपर्ट वकील आहेत. नॉमिनल खर्च असतो 5-10 हजार रुपये याला खर्च येतो, तेवढा खर्च तुम्ही करा सुरुवातीला. जर समजा तुम्हाला भविष्यातले धोके टाळायचे असतील तर तुम्हाला खर्च करावा लागेल तो, तर तुम्ही पुढे गेल्यानंतर 99.99% फसण्याचे चान्सेस कमी आहेत. जर समजा बिल्डरकडून तुम्ही प्लॉट घेत असाल किंवा एखाद्या जो इन्व्हेस्टर आहे तो त्याच्याकडून प्लॉट घेत असेल, त्यात ती लोक सगळ्या गोष्टी क्लिअर करतात अगोदर, त्यामुळे तिथं फसण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. डायरेक्ट घेतल्यानंतर थोडं जास्त होतं, बिल्डरकडून वगैरे घेतल्यानंतर हे संपूर्ण चेक करून ते लोक घेतात. म्हणजे शेतकऱ्याकडून ज्यावेळेस घेतो त्यावेळेस चान्सेस जास्त आहेत तुम्ही म्हणताय? येस. पण एखाद्या बिल्डरकडून जर कोणी मध्यस्थी असेल, ब्रोकर असेल मध्ये किंवा बिल्डर असेल कोणी मध्ये, तर चान्सेस कमी आहेत. का तर इन्व्हेस्टर किंवा बिल्डर काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतात. जर सतत मी माझं काम आहे तेच आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो, सर्च रिपोर्ट आमच्याकडे असतात, पेपर नोटीस असते, सगळ्या गोष्टी सगळ्या अँगलनं तो प्लॉट बघितल्यानंतर, ताबा घेतल्यानंतर, संपूर्ण डेव्हलपमेंट केल्यानंतर, लेआउट केल्यानंतर मग तो प्लॉट विक्रीला येतो. तसं शेतकऱ्याकडे तो पार्ट नसतो. काय होतं, भावाचे भांडण असतात, मग तो भाव म्हणतो माझी तिकडं नाही जागा इकडंच आहे, त्या दोघांचं क्लिअर असतं. त्यांची बहीण त्यांच्यावर बोलत नसती. तुम्ही जमीन घेतल्यानंतर ती बहीण 8-10 वर्षानंतर परत येते की मला यांनी हिस्सा दिला. हे नवीन लोकांना कळत नाही, त्यामुळे थोडंसं तिथं भविष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आता माझा वैयक्तिक विषय असा आहे की पाठीमागच्या 15 वर्षापूर्वी आम्ही एक प्लॉट घेतला होता. 15 वर्षापूर्वी जवळजवळ तो एक साधारण 200-300 लोकांना तो प्लॉट विकला. म्हणजे प्लॉट नाही का, 15 एकर प्रॉपर्टी आहे शिरूर तालुक्यामधली. 15 वर्ष तिथं कोणी आलं नाही. मी एक्स कडून घेतलं आणि त्यानं शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि मी व्हायला म्हणजे 4 स्टेजमध्ये तो प्लॉट गेला. जमीनवाल्यांनी इन्व्हेस्टरला विकली, इन्व्हेस्टरकडून मी घेतली आणि माझ्याकडून कस्टमरने घेतली. 15 वर्ष झाले त्याला. 15 वर्षानंतर त्या मूळ मालकाची मुलगी आली आणि ते म्हणते की मला आता ह्या जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे. अरे बापरे. बघा 15 वर्ष, आता त्यामध्ये होणार काही नाहीये, त्याला टाइम लिमिट आहे, 2-3 वर्षाचा टाइम लिमिट असतो. 3 वर्षामध्ये त्या मुलींना त्या ठिकाणी दावा करायला पाहिजे होता वगैरे, असे खूप सारे टेक्निकल काम आहेत. आता जर समजा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या
पेपर नोटीस केली नसती, सर्च रिपोर्ट केला नसता किंवा सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर आम्ही अडचणीमध्ये आलो असतो. का तर त्यांना आपण आम्ही काय करतो, ज्यावेळेस प्रॉपर्टी घेतो मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या तिन्ही पेपरला ॲड देतो, जाहिरात देतो, त्याची जाहीर नोटीस देतो की जेणेकरून कोण म्हणू शकत नाही मी इंग्लिश बघितलं नाही किंवा हिंदी बघितलं नाही. सगळ्या पेपरला देतो. 3-3, 4-4 दिवस 4-4 वेळेस ते पब्लिक नोटीस देतो. त्यामुळं भविष्यामध्ये फसण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळं प्लॉट घेत असताना शेतकऱ्याकडून जरी तुम्ही प्लॉट घेतला तर रितसर वकिलाकडून सगळे रिपोर्ट घ्यायचे आणि मग प्लॉट खरेदी करायचा. बरोबर. म्हणजे त्याच जागी जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून घेतलेला असता आणि तुम्ही जर ती नोटीस वगैरे नसते दिली, पेपरमध्ये पब्लिक नोटीस वगैरे नसते दिली, तर मग कोर्टामध्ये ते परत भांडण झालं असतं, टिकलं नसतं. बरोबर. त्याचं असं असते साहेब की कुठलीही ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी घेतो पेपर नोटीस करणं का गरजेचं आहे. होऊ शकते त्या व्यक्तीनं त्याच्यावरती कोणाकडून कर्ज घेतले, कोणाचा दावा आहे, उद्या तो व्यक्ती म्हणू शकतो ना मला माहितच नाही याने जागा घेतलेली, म्हणून आपण त्यांना हे सांगू शकतो की मी तुला माहित न असायचं कारण नाहीये. ह्या सगळ्या पेपरला बातमी दिली, संचार आहे, लोकमत आहे, प्रभात आहे, हिंदी पेपर आहेत, इंग्लिश पेपर आहेत, टाइम्स ऑफ इंडिया, ह्या सगळ्यांना आम्ही जाहीर नोटीस दिलेलं आहे. कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर पाठवा. एकदा नाही 2-2 वेळेस. म्हणजे असं पण नाही की कुठला तर साधा पेपर आहे त्याला दिलाय तो कोण पेपर वाचत नाही. सगळ्यात टॉपच्या पेपरला जाहिरात देतात, जाहीर नोटीस देतात आणि त्यामधून कोणाचं ऑब्जेक्शन नाही आलं तर कोर्टामध्ये टिकतं ते. त्यामुळे वकिलाकडून कधीही सगळे रिपोर्ट घेऊनच मग प्लॉट घ्यायला पाहिजे. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की बिल्डरकडून चान्सेस कमी आहेत, परंतु आपण खूप केसेसमध्ये असंही पाहतो की बिल्डर एक जमीन 4-4 लोकांना विकतात. बरोबर. तर अशा केसमध्ये मग बिल्डरवरती तरी विश्वास कसा ठेवायचा? ओके. आता काय होतं, असं होतं हे मला पण मान्य आहे की पहिलं होत होतं, आता थोडं प्रमाण कमी आहे. आता होत असेल परंतु 8-10 वर्षापूर्वी खूप होत होतं. ह्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की आपल्या जी सिस्टम आहे, सिस्टममध्ये सपोज माझ्या नावावरती 10 एकर जमीन आहे, मी त्यातली 5 एकर जमीन विकली तर ती जमीन कट होत नाही लगेच. त्याला काय आहे, माझ्या नावावरची जमीन जर समजा लगेच कट झाली तर ते दिसेल की 10 एकरमधली मी 5 एकर जमीन विकलेली आहे. माझ्या अकाउंटमधून 5 एकर जमीन कधी जाती? 40-50 दिवसामध्ये. 7/12ला समोरच्याचं 50 दिवसानंतर 40 दिवसानंतर त्याला प्रोसेस आहे 40 दिवसाची. 40 दिवसानंतर समोरच्या पार्टीचं नाव लागतं. बरं. 40 दिवस तर त्याचा मालक मीच आहे. ह्या 40 दिवसामध्ये मी काय करतो, माझ्याच नावावरती जमीन आहे म्हणून मी दुसऱ्याला विकू शकतो. असे खूप सारे प्रकार घडतात. पण अशा मॅटरमध्ये काय होतं, जर समजा ही फसवणूक व्हायची नसेल तर जर समजा तुम्ही जमिनीचं खरेदी केलं त्याच दिवशी प्लॉटवरती जावा, त्याच दिवशी तुमचं तार कंपाऊंड लावा आणि त्या दिवशी तुमचा बोर्ड लावा. मी जमीन 50 लोकांना विकेन पण प्रॅक्टिकलमध्ये जमीन एकच आहे ना, 50 लोकांना देऊ शकत नाही. ज्या दिवशी मी खरेदी केले त्याच दिवशी जर समजा मी त्या ठिकाणी तार कंपाऊंड मारून माझा बोर्ड लावला तर हा दुसरा प्रॉब्लेम नाही होणार. जो दुसरा व्यक्ती फसणार आहे तो फसणार नाही. बरोबर. हे खूप छान टेक्निक तुम्ही सांगितली की तार कंपाऊंड वगैरे जर लावला, तार कंपाऊंड मारून बोर्ड लावा आणि तिथं बोर्ड लावू नका. 8-10 दिवसानंतर, महिन्यानंतर चक्कर मारा की त्या ठिकाणी चाललंय का नाही का. नाहीतर काय होतं, तुम्ही बोर्ड लावून येणार, कोणतरी येणार बोर्ड काढून टाकणार, तुमचं ते तार कंपाऊंड काढून टाकणार. तसं नाही. प्रॉपर त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. आज जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, 1-1 रुपया 10-10 रुपयानं आपण पैसे एकत्र करतो, स्वतः खात नाही परंतु ते भविष्यामध्ये आपल्याला लागतील म्हणून आपण प्रॉपर्टी घेतो. तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला कधीतरी त्या ठिकाणी जाऊन येणं गरजेचं आहे. बरोबर. आपण पाहिलं की खूप मोठे बिल्डर देखील अडकलेले आहेत. DSKचं उदाहरण आहे. म्हणजे त्यांचाही खूप लोक म्हणतात की त्यांनी फ्रॉड केला, खूप साऱ्या लोकांना फसवलं. बरोबर. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं ह्याच्याबद्दल मत वेगळं आहे. DSKनी फ्रॉड केला न केला तो टेक्निकल मुद्दा आहे, परंतु माझ्या अँगलनं DSKनी फ्रॉड केलेला नाहीये. का फ्रॉड केलेला नाही ते पण तुम्हाला सांगतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. DSK सरांबरोबर माझं 8-10 वेळेस फोनवरती बोलणं झाले. त्यांचे जे वकील आहेत ते माझे मित्र आहेत, सातारचे पाटील वकील. त्यामुळे मला मॅक्झिमम केस त्यांची माहिती आहे. त्यांची जी स्टोरी लोकांना माहिती आहे. त्यांना लोकांना काय वाटतं की त्यांनी लोकांचे पैसे घेतले आणि लोकांचे पैसे दिले नाहीत. हे मान्य आहे मला, तुमचे पैसे दिले नाहीत ह्याचा अर्थ फ्रॉड आहे ना असं नाहीये. ते पैसे द्यायला तयार होते, परंतु त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी ज्या लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेतली होती, सपोज असं पकडा माझ्याकडे 500 का 600 करोड रुपये काय त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आली होती. आलेले पैसे त्यांनी कुठं ना कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले होते. ॲट अ टाइम जर समजा सगळीच लोक पैसे मागायला तर मी देणार, ते पैसे देणार कुठून?
त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले, कुठून तर पैसे यायला पाहिजे ना. साधी कुठली पण बँक घ्या, एक नॉर्मल बँक घ्या, HDFC बँक घ्या. HDFC बँकेने कर्ज वाटलंय किती, त्यांच्याकडे एफड्या किती आहेत, सगळेच लोक पैसे मागायला, कुठून देणार आहेत ते? बरोबर, नाही देऊ शकत ना. त्यामध्ये त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्यांच्यावरती काय पॉलिटिकल लोकांचं प्रेशर होतं. त्या पॉलिटिकल लोकांनी ह्या जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या. सगळ्यात महत्वाचा ह्यामध्ये रोल येतो पॉलिटिकल लोकांचा. जर समजा तुमच्या विरोधात पॉलिटिकल लोक गेली तर तुम्हाला संपल्याशिवाय सोडत नाहीत. त्यामुळं व्यावसायिकांनी फक्त व्यवसाय करायला पाहिजे, राजकारणाच्या नादी नाही लागायला पाहिजे. हे खूप साऱ्या व्यावसायिकांना ही गोष्ट माहित आहे की DSKचा प्रॉब्लेम कुणामुळे झाला. DSK जर समजा राजकारणामध्ये एंट्री केले नसते तर त्यांचे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप कमी होते. राजकारण त्यांना बहुलं, त्याच्यामध्ये त्यांचे पैसे गेले. होऊ शकतं त्यांच्या काही चुका पण असतील, मी असं म्हणत नाही की 100% राहते बरोबर आहेत, परंतु जे दिसतंय त्यानुसार त्यांच्यावरती जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या गेल्या, जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते अडकले. त्यामुळे ते आता लोकांचे पैसे कुठून येणार, काय येणार, तो नंतरचा मुद्दा आहे. परंतु त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत 2000 करोडच्या आणि त्यांना द्यायच्यात 600 करोड रुपये. तुम्ही जर समजा माझ्याकडे 2000 करोडची प्रॉपर्टी आहे आणि मला 600 करोड द्यायचे, मला थोडा टाइम तरी द्यायला पाहिजे ना, की मी तुम्हाला एक 6 महिने देतोय, 7 महिने देतोय. तुम्ही ॲट अ टाइम मध्ये सगळी त्यातली काही लोक येत आहेत, FIR दाखल होते, सगळं बंद करून टाकतात, सगळ्या अकाउंट सीज केलेत, सगळ्या ज्या साईट आहेत सगळ्या बंद करून टाकलेत, प्रत्येक ठिकाणी येऊन तुम्ही सील केले, पैसे देणार कुठून? बरोबर. हा त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम झाला, म्हणून त्या लोकांना त्याचा फ्रॉड वाटतो. आता तो टेक्निकली बघितलं तर फ्रॉड आहे पण आणि नाही पण ते तशा पद्धतीनं फसले गेले आणि फसवले गेले त्यांना. बरोबर बरोबर. अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरीनं आपल्या सरकारनं, महाराष्ट्र शासनानं अशी एक नोटीस काढली होती की जी गुंठेवारी आहे ती आता लिगल होईल. म्हणजे तुमचे 1-1 गुंठ्यांचे जे काही प्लॉट असतील ते देखील तुम्हाला तुमच्या नावावरती करता येतील. तर याचा काही फायदा होईल? 100% फायदा होणार ना. जर समजा गुंठेवरील ऑथराईज होत असेल तर 100% फायदा होईल. परंतु हा निर्णय सरकारनं आत्ता काढलेला नाहीये. हे प्रत्येक सरकार येथून प्रत्येक सरकार काढते, आणखी अंमलात नाहीये. मी पाठीमागच्या जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून ऐकतोय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, ते निर्णय देत आहेत की आता गुंठेवारी ऑथराईज होणार आणि खूप साऱ्या गरीब लोकांचं चांगलं होणार. पण कधी ते खाली JR तर येऊ द्या, त्यांना तुम्ही सांगा तर हे लोकांची खरेदी करून घ्या. काय होतं ते तिकडून करतायत, बोलतायत आणि खाली होत नाही. लोक इथं नटून बसलेत की आता होतंय संपूर्ण आणि खूप चांगलं होतंय, पण ते होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जर समजा ते झालं तर त्यासारखी चांगली गोष्ट कोणती नसेल. प्रत्येकाला फायदा आहे. बरोबर. जे नॉर्मल बिल्डर आहेत त्यांचा पण 100% बूम बूम आहे, एकदम फास्ट होणार. गुंठेवारीची खरेदी होणार, नोंदी लागणार. जे आता रजिस्ट्रार वगैरे आहेत त्यांना जे अनऑथराईज पैसे द्यायला लागतात, म्हणजे नाही का चहा पाण्याला, ते जाणार नाहीत, तलाट्यांना जाणार नाही, सगळं लिगल होऊन जाईल ना. आणि सर्वसामान्य लोकांचा त्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल. आता काय होतं, येणे प्रॉपर्टी 10 लाखाला असते, त्याच्या शेजारी गुंठेवारी प्रॉपर्टी असते 3 लाखाला. परंतु गुंठेवारी काय घेत नाहीत लोक? का तर ते येण्याची किंमत जास्त असते, ते लिगल मध्ये बसत नाही. हे जर समजा गुंठेवारी झालं तर खूप चांगलं, गोरगरीब लोकांचा खूप मोठा फायदा. म्हणजे 3 लाखाची जमीन ती देखील आता सगळ्यांना घेता येऊ शकते. 100% येऊ शकते. बरं, मला अजून एक विचारायचं तुम्हाला, म्हणजे जस्ट माझा प्रश्न आहे की गुंठेवारी जमीन लिगल म्हणजे NA करायला एवढा खर्च काय येतो? त्याला परमिशन घ्यावं लागतात साहेब. सगळ्या खर्च काय येतो म्हणजे काय की जो बेसिक ज्या गोष्टी असतात, रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहे का बघितलं जातं. आता सपोज असं पकडा, गव्हर्नमेंट जे करते हे गव्हर्नमेंटचा विचार आत्ताचा नसतो. येणे ते कसं असते, त्यांचा प्लॅन असतो पुढच्या 50 वर्षामध्ये ह्या ठिकाणी काय घडणार आहे. जे DP म्हणतात ना, TP म्हणतात, टाउन प्लॅनिंग जे आहे, त्या टाउन प्लॅनिंगकडे हे सगळे रिपोर्ट असतात की जसं पुणे प्रत्येक वर्षाला 5 किलोमीटरनं वाढते, मुंबई किती किलोमीटरनं वाढते, किंवा कोल्हापूर किती किलोमीटरनं वाढते, सोलापूर ह्यांच्याकडे ते प्रत्येक असतं. मग ते काय करतात की जर समजा एका एरियामध्ये एवढी लोक आली तर त्यांना रोड किती फुटाचा लागेल, तो त्यांच्याकडे प्लॅन तयार असतो. एक्सपर्ट तिथे बसलेले असतात, त्यामुळे ते सगळ्या परमिशन मागतात. हे कोण बघल? PWD वाले आहेत. जर समजा त्या ठिकाणी लोक 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर 20,000 येणार आहेत, तिथं पार्किंगची सोय आहे का? जर समजा तुम्ही 10 फुटाचा रस्ता ठेवला आहे तर ते तुमचं ऑथराईज होईल का? त्यामुळे त्या प्रत्येक परमिशन घ्यावी लागते आणि प्रत्येक परमिशन घ्यायची म्हटलं तर त्याचं चलन आहे, लिगल सगळी चलनं आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर टेबल खालून पैसे द्यायचे तर पुढे जात नाही. जर समजा तुम्ही नाही दिलं तर ज्या ठिकाणी 6 महिने लागतात त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्ष लागतात. त्यामुळे थोडे पैसे जास्त लागतात, परंतु जास्त म्हणजे असे खूप लागत नाहीत. जो मार्केट लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की येणे करायचं म्हणतो खूप आहे, नॉर्मल अमाऊंट असते. कितीतरी पर एकर जर समजा असेल तर 2 लाख रुपयाच्या आसपास पर एकर.
एकरला 2 लाख पर पण एकर. त्याच्यामध्ये गुंठेवारी तर नाही करता येणार. म्हणजे सपोज माझ्याकडे 2-3 गुंठे जागा आहे हा 2-3 आणि त्याला मला येणे करायचे पॉसिबल आहे? नाही, पण 2-3 येणे करायचं असेल, 1 एकर असेल तरी पण पॉसिबल नाही आणि 2 गुंठे असेल तरी पण पॉसिबल नाही. नाही. त्याला हा गुंठेवारीमध्ये बर. का नाही तर त्यांनी झोन केलेले आहेत. येलो झोन आहे, ग्रीन हा, झोन हा, आहे, हा. ते शेती झोन आहेत. बर. ते तुमचं येलो झोन मध्ये आहे का खूप महत्वाचं आहे. जर समजा तुम्हाला नॉर्मल जमीन येणे करायची असेल तर त्याला त्यांचा नियम आहे की कमीत कमी 25 एकर पाहिजे, तर ते नॉन ॲग्रिकल्चर होतं. बर. जर समजा तुमचं येलो झोन मध्ये असेल 1 गुंठे 2 गुंठे किंवा 4-5 गुंठे, तर त्याला प्रोसेस वेगळी आहे. तर ते कुठलीही जमीन येणे करता येत नाही, त्याला नियम आहेत. नियम आहे. मग गुंठेवारी चालले कशामुळं? मला येणे करायला काय, मी जर समजा एखादे 50 लाख रुपये एकरचा प्लॉट घेतोय, माझ्याकडे 2 लाख नाहीत का येणे करायला? होतच नाही होते. मग मला त्यासाठी काय करावं लागतंय? 25 एकर एका ठिकाणी एकत्र करा, जे होत नाही. जे गरीब गोरगरीब घेऊ शकत नाहीत. नाही, मी पण 25 एकर पण मिळतच नाही ना मिळतच जमीन सगळी. नाही. एका ठिकाणी 25 एकर जमीन तरी मिळायला बरोबर. पाहिजे. जर समजा असेल तर त्यामध्ये 50 लफडे आहेत. मग मी काय करतो, 10 एकर दे गुंठेवारीमध्ये, पुढच्या पुढे बघू काय करायचं ते. पण त्यामध्ये आम्ही काय करतो, गुंठेवारी करत असताना ज्या कस्टमरला भविष्यामध्ये अडचणी येणार आहेत, आता बेसिक नियम काय सांगतो त्यांचा, 30 फुटाचा रोड पाहिजे, आम्ही 30 फुटाचा रोड सोडतो. ओपन स्पेस पाहिजे, ओपन स्पेस सोडतो, ॲम्युनिटी सोडतो, ड्रेनेज करतो, रोड, लाईट, पाणी, ह्या बेसिक सगळ्या गोष्टी कंप्लीट करतो. आमच्या लेआउटवरती फक्त येण्याचा शिक्का नाहीये. त्यामधले जवळजवळ 99% आम्ही सगळ्या तरतुदी ज्या आहेत पूर्ण करतो. 30 फुटाचा रोड लागतो. जर समजा तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल तर 30 फुटाचा रोड सोडतो आम्ही. त्यामुळे भविष्यामध्ये जर समजा ते येलो झोनमध्ये गेलं आणि तुम्हाला येणे करायचं असेल तर तुम्हाला अडचण येत नाही. ह्या गोष्टी आम्ही करतो. पण आमच्यासारखी सगळीच लोक नाही आहेत. कोण 20 फुटाचा रोड सोडते, कोण 15 फुटाचा रोड सोडतंय. त्यामुळं येणे करायला एवढा जास्त खर्च येत नाही. ती जागा कोणत्या झोनची आहे त्याच्यावरती डिपेंड असतं ते. बरोबर. तुम्ही मगाशी टाउन प्लॅनिंग म्हटलं. टाउन प्लॅनिंग किंवा डेव्हलपमेंट डीपी प्लॅन पण आपण त्याला म्हणतो. डीपी प्लॅन वेगळा आणि टाउन प्लॅनिंग वेगळा. अच्छा, दोन्हीमध्ये काय अंतर आहे मला एकदा सांगाल? टाउन प्लॅनिंग हे संपूर्ण टाउन अगोदर चेक करतात ते. बरोबर. डीपी जसं आपला महानगरपालिका वगैरे वगैरे त्यात तो पार्ट असतो. बरं. जर एखाद्या व्यक्तीला त्याला समजून घ्यायचं असेल की सपोज मला जमीन घ्यायची आहे, आता आपले प्रेक्षक आहेत की त्यांना समजा काही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यांना समजून घ्यायचे की कोणते कोणते झोन आहेत, त्या झोनचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या झोनमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता ज्यावेळेस आम्ही जमीन घेतो, कुठलाही बिल्डर ज्यावेळेस जमीन घेतो त्यावेळेस सगळ्यात पहिला पेपर आम्ही बघतो 7-12 उतारा. बरोबर. 7-12 उताऱ्यानंतर बघितला जातो त्या ठिकाणचा गाव नकाशा. म्हणजे काय होतं, तो म्हणतो की हा रोड आहे, परंतु त्या ठिकाणी रोड आहे का नाही हे कशावरून कळेल? गाव नकाशा. बरोबर. म्हणजे 7-12 बघितला, त्या XY एक व्यक्तीचं नाव आहे, त्याला रोड आहे हे कोणी सांगितलं? गाव नकाशा. आता महत्वाची त्यानंतर गोष्ट येतो त्याचा झोन दाखला. बर. प्रत्येक प्रॉपर्टीचा झोन दाखला मिळतो. बर. ते तुम्हाला झोन ज्या ठिकाणी प्रत्येक एरियाला वेगवेगळं केले, तुम्ही जाऊन झोन दाखला मागू शकता, त्या ठिकाणी घेऊ शकता. एक ऍप्लिकेशन दिलं. कुठं द्यावं लागतं ऍप्लिकेशन? PMRD मध्ये आहे. बरोबर. झोन प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे ठिकाणी आहे, पण झोन सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. त्याच्यावरती तुमचा गट नंबर टाकला का ते देतात. हा ग्रीन झोन आहे, येलो झोन आहे किंवा रेड झोन आहे, कुठला झोन आहे ते देतात. आणि ज्यावेळेस ते देतात मग आपण ठरवायचं की जर समजा हा येलो झोन आहे तर ही प्रॉपर्टी घेऊ शकतो आपण, ग्रीन झोन आहे तर नाही घ्यायची, किंवा कुठल्या प्रॉपर्टीवर आरक्षण पडले नाही का ते पण त्यामध्ये मेन्शन होतं. आरक्षण म्हणजे बस स्टँड होणार आहे, त्या ठिकाणी गार्डन होणार आहे, नाही का? हो. हे ते पडलेलं असतं. पण हे काय होतं, लोक तिथपर्यंत जात नाहीत, माहितीच नाही होत. माहिती काय घेत नाही ते वकिलाकडे जात नाहीत. आज एवढे मोठे काळे कोट जे मार्केटमध्ये फिरतायत काय ते उगच नाहीच, गव्हर्नमेंटनं त्यांना दिलेले आहे, नाही का? ते तिकडे त्यांनी जायला पाहिजे पण जात नाहीत लोक, त्यामुळे फसतात. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी अगोदर चेक करायला पाहिजे. जसं आणखी एक मुद्दा असतो की नदीच्या किनारी तुम्हाला फ्लॅट बांधतात, घरं बांधून देतात. अहो ते तर क्लिअर त्यांच्या गाईडलाईन आहेत. नदीपासून किती फुटावरती घर असावं, किती फुटावरती नसावं. पण आपण पुण्यामध्ये पाहतो ना की आता जी नदी आहे, नदीच्या ठिकाणी रोड आहेत आणि रोड साईडला मोठे मोठे बिल्डिंग आहेत. बरोबर आहे. हे पहिले बिल्डिंग आहेत, आता बांधून दाखवा बिल्डिंग. आता ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना त्याला नियम दिलाय, नदीच्या कडेला तुमचं घर असेल काय, परंतु किती फुटावरती बांधायचं हे नियम आहे साहेब तो. नदीला चिटकून तुम्ही बांधू शकता का नाही बांधू शकता? बिल्डिंग पडतात कशामुळे? त्या पाठीमागचं कारण आहे ना ते. आता काय झाले, नद्याचे ओढे झालेत परंतु त्या ठिकाणी मेन्शन आहे माणूस बदलेल, परंतु कागदावरती जी लिहिलेली लाईन आहे ते बदलत नाही, ते नियम आहेत. आणि ते काय होतं, लोक नियम बघत नाहीत, प्लॉट विकायला निघाले, कमी रेट असतात, येतात. बरोबर. आणि ते प्रॉब्लेम होतो. बरोबर. मला सांगा की जर आज मला एखादा प्लॉट घ्यायचा आहे
तर तो प्लॉट घेताना मी आजूबाजूला काही गोष्टी पाहायला पाहिजेत, आणि जर पाहायला पाहिजेत तर काय पाहायला पाहिजे, काय असावं आणि काय नसावं हे देखील सांगा. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर समजा तुम्ही एखादा प्लॉट घेत असाल तर प्लॉट घेण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय असते, एकतर तुम्हाला राहण्यासाठी पाहिजे किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आता आपण असं पकडू तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करताय किंवा राहायला जे काय आहे ते, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या प्लॉटला जाताना कुठली झोपडपट्टी तर आहे का नाही, ही पहिली गोष्ट बघायला पाहिजे. झोपडपट्टी का तर तुम्हाला येता जाता त्रास होऊ शकतो. त्रास होणार, 100% त्रास होणार. झोपडपट्टी आहे का, त्या ठिकाणी जाताना तुम्हाला मोठा कचरा डेपो आहे का, त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. का तर जर समजा तुम्ही राहायला जाताय तर झोपडपट्टीच्या शेजारी किंवा झोपडपट्टीमध्ये पण माणसंच आहेत, परंतु मी विचार काय करतो, मला चांगल्या लोकांमध्ये राहायचं, बरोबर, तर मी त्या ठिकाणी प्लॉट घेईन का किंवा घर घेईन का, 100% त्याचं उत्तर आहे नाही. तू त्या एरियामध्ये आजूबाजूला कुठं कचरा डेपो आहे का, त्याचा वास येऊ शकतो. दुसरी गोष्ट, प्लॉट पासून किती लांब किंवा किती जवळ टावर लाईन आहे, त्या टावर लाईनचा आवाज येतो, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्या पुढचा मुद्दा येतो की तुम्ही घर घेतले आणि तुमच्या घरापासून एक 500 मीटरवर किंवा 100 मीटरवर स्मशानभूमी ते प्रेत जळतात ते दिसत आहेत. ह्या टेक्निकल गोष्टी खूप बघणं गरजेचं आहे. ह्या लोक बघत नाहीत आणि वाटतं हे घेतलं का नंतर मग स्मशानभूमी आहे. तुम्ही घेतला, तुम्ही फसला, पण तुमचा प्लॉटच विकत नाही, तू घर विकत नाहीत. आज खूप सारे बिल्डिंग असे आहेत की स्मशानभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी सेल होत नाही आणि ज्यांनी घेतले ते रडतायत. बरोबर. ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूचं जे लोकेशन आहे, ह्या जर गोष्टी असतील तर तुम्ही 100% त्या ठिकाणी प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायला नको आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण होऊ शकते. आता दुसरी गोष्ट काय बघायला पाहिजे, त्याच्या आजूबाजूला मॉल आहेत का, पेट्रोल पंप आहे का, स्कूल आहे का, हॉस्पिटल आहे का, आजूबाजूला चांगल्या सोसायटी आहेत का, किंवा आता आपल्या पुण्यामध्ये चांगले लोक म्हणजे कोण पॉलिटिकल व्यक्ती आहेत का, किंवा कोण ॲक्टर्स आहेत का, ह्या बिझनेसमॅन आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला कोण राहतं ह्याच्यावरती आपली किंमत ठरते. बरोबर. आपण राहतोय म्हणून आपली किंमत नाही, आपल्या आजूबाजूला काय आहे ह्याच्यावरती आपली किंमत असते साहेब. त्यामुळं आजूबाजूला काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. आपण असे पाहतो की काही ठराविक काळानंतर आपले जवळचे जे पार्टनर ब्रोकर असतात ते देखील बदनामी वगैरे करण्याचे केसेस भविष्यामध्ये असं खूप ठिकाणी हा प्रॉब्लेम बघायला मिळतो. जसं की काही पार्टनर्स आहेत आणि 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष ते मिळून असतात आणि नंतर कुठेतरी प्रॉब्लेम होतो, पैशामध्येच प्रॉब्लेम होतो. त्यानंतर तो पार्टनर निघून जातो आणि एकमेकाला ते बदनामी करतात की त्यानं मला तो चुकीच्या पद्धतीने काम करतोय वगैरे, जे की नाही झालं पाहिजे. जर समजा तुम्ही एकत्र 10 वर्ष थांबताय किंवा 5 वर्ष थांबताय, एकमेकाबरोबर बदनामी पाठीमागे नाही करायला पाहिजे. ज्याने तुम्ही समोरच्यावरती काहीतरी घाण टाकली तर तो पण तुमच्यावरती टाकणार आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट काय असते, ब्रोकर पण जर समजा ब्रोकरचं कमिशन नाही दिलं गेलं किंवा ब्रोकरला दुसरीकडून चांगली ऑफर मिळाली, ती लोक मार्केटमध्ये बदनामी करू शकतात की तो चांगला नाहीये किंवा क्वालिटीचं काम चांगलं होत नाहीये. तर ह्या गोष्टीला जर समजा आपल्याला थांबवायचं असेल तर एक काम करू शकतो आपण की सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. जर समजा आपण ब्रोकर लोकांचं कमिशन दिलं तर ब्रोकर आपली बदनामी करणार नाही. पार्टनर बरोबर आपलं जमत नसेल तर पार्टनरला सांगून तुम्ही पार्टनरशिप तोडा, भांडण करून तोडू नका. परंतु काय काय ठिकाणी काय होतं, 5-5, 7-7, 10-10 वर्ष लोक एकत्र थांबतात आणि परत म्हणतात की तो माणूस चुकीचा आहे. तो जो व्यक्ती बोलतो तो झिरो असतो, हिरो झाल्यानंतर तो काय म्हणतो चुकीचं आहे. आज आपण पाठीमागच्या 1 तास किंवा अर्धा तास झाला आपण बोलतोय, माणूस बरोबर आहे काय चुकीचं आहे हे समजायला 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे. 10 वर्ष तुम्हाला माणूस समजत नाही का? 10 वर्ष तुम्ही एकत्र थांबताय आणि 10 वर्षानंतर तुम्ही म्हणताय काय तो माणूस चुकीचा आहे. म्हणजे तो चुकीचा आहे का तुम्ही चुकीचं आहे? म्हणजे तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा एखाद्या ऑफिसमधलं उदाहरण घ्या, कोण तर असतो XYZ आणि तो 10 वर्ष ऑफिसमध्ये काम करतो आणि 10 वर्षानंतर म्हणतो नाही आमच्या सरांनी मला खूप त्रास दिला. 10 वर्ष तुला त्रास दिला का? ते 5 मिनिट त्रास दिला तर तू सोडून जायचं ना. ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ज्यांना शिकवलं जातं किंवा ज्यांना काय गोष्टी आपण चांगल्यासाठी सांगतो त्यांच्या मनासारखं नाही केलं की लोकांना आवडतं. ते प्रत्येक ठिकाणी आहे. पॉलिटिकलमध्ये पण तेच आहे. आता साधं सिंपल उदाहरण घ्या, पवार साहेब आहेत किंवा उद्धव ठाकरे साहेब आहेत, ह्यांच्यावरून उदाहरण घ्या ना. तुम्ही त्यांच्याबरोबर जिंदगी काढली, 25-25, 30-30, 40-40 वर्ष काढलेत आणि 40-40 वर्षानंतर जर समजा तुम्ही म्हणतात चाल हे असं नाही करायला पाहिजे ना असं करायला पाहिजे, तुम्ही कोण होता? 10-15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी कोण होतं तुम्हाला आत्ता वाईट का वाटते? तुमच्यासारखं तुमच्या मनासारखं करत नाहीत म्हणून. परंतु कुठलीही कंपनी किंवा कुठलाही पॉलिटिकल पक्ष त्यांचे नियम असतात, त्यांचे एथिक्स असतात, त्याच्यावरती चालतो. समोरच्या माणसाचं थोडंच ऐकलं, प्रत्येकाला स्वार्थ आहे, स्वार्थापोटी लोक हे बोलतात आणि त्यामुळे हे
बदनामी होते. बदनामी किती जरी झाली तर आपल्याला माहित असते की आपण चुकीचं आहे का बरोबर आहे. बरोबर. जर समजा आपल्याला माहिती आहे ना आपण बरोबर आहे, दुनिया काय म्हणते त्यांच्या सर्टिफिकेटची आपल्याला गरज नाही. ते बोलतील 2 दिवस 4 दिवस गप बसतील. सगळ्या जगाला माहित असते की हा माणूस बरोबर आहे का चुकीचं आहे. जर समजा एखादा व्यक्ती 10 वर्ष 20 वर्ष किंवा 50 वर्ष एखाद्या पक्षामध्ये आहे तर तो ग्रेटच माणूस आहे, त्याशी थांबू शकत नाही. चुकीच्या पद्धतीनं काम करून कुणीही माणूस मोठा होऊ शकत नाही. 2-4 वर्ष तुम्ही लोकांना येड्यात काढू, 4 वर्ष पण खूप झाले. 2-5 महिन्यामध्ये तुमचं दुकान बंद करायला होते. जास्त दिवस टिकले म्हणजे तो व्यक्ती बरोबरच असतो, पण न ऐकल्यामुळे ह्या बदनामी होतात. त्याला नाही घाबरला पाहिजे. बरोबर. मराठीमध्ये एक म्हण पण आहे, कर नाही तर डर कशाची. हो, कर नाही तर डर कशाची. बरोबर. चुकीचं केलंच नाही तर मग घाबरण्याचं काही कामच नाही. बरोबर. मला प्लॉट बद्दल एक विचारायचं तुम्हाला, की समजा मी प्लॉट घेतला आज एखादा आणि भविष्यात मला काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी मला आत्ताच काही करता येतं का? त्यासाठी भविष्यामध्ये जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम नको असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता. एक तर खरेदी झाल्यानंतर तुमची 7/12 नोंद लागणं गरजेचं आहे. जसं मी सुरुवातीला जो मुद्दा घेतला होता त्याला तार कंपाऊंड करा, त्या ठिकाणी तुमचं बोर्ड लावून ठेवा, अधूनमधून त्या ठिकाणी चक्कर मारा, जेणेकरून तुमच्यात कुणाचं अतिक्रमण होणार नाही किंवा कुठलीही भविष्यामध्ये अडचणी येणार नाही. कंटिन्यू तुम्ही प्लॉटवरती जायला पाहिजे, तिथं मुवमेंटमध्ये ठेवायला पाहिजे. जर समजा कोण येतंय कोण जाते सगळ्या पेपर ह्या गोष्टी सगळ्या माहिती ठेवायला पाहिजेत. बरोबर. खरेदी झाल्यानंतर 7/12 नोंद होते की नाही, त्याला काही टाइम फ्रेम लागतो? किती काळ लागतो त्याला? 40 दिवसाचा टाइम पिरियड आहे. 40 दिवसामध्ये तुम्ही 7/12 नोंद लावून घ्या. त्या ठिकाणचा जो गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे तो टॅक्स भरा. जर समजा तलाट्याचं काही फीज असतील तर त्या फीज द्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वेळच्या वेळी केल्या तर प्रॉब्लेम येत नाही. मला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं सर. तुम्ही 20 वर्षापासून प्लॉटिंग इंडस्ट्रीमध्ये आहात. बरोबर. तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात मोठी चॅलेंजिंग केस कुठली होती? चॅलेंजिंग अशा ह्या क्षेत्रामध्ये प्रत्येक दिवस हा चॅलेंजिंगच आहे. म्हणजे असं नाही की ह्याला हँडल कसं करायचं प्रत्येक वेळेस काहीतरी नाही. परंतु एक पुण्यामधलाच किस्सा आहे की जे मी आत्ता बोलत तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती, आम्ही प्लॉट घेतला आणि त्याची सेकंड वाईफ आली, दुसरी वाईफ आली आणि आम्ही तो प्लॉट 2010 मध्ये घेतला होता. 28 एकरचा प्रोजेक्ट होता. त्यामध्ये आम्हाला खूप त्रास झाला की आम्ही कल्पनाच केली नव्हती अशी कोणाची तर 2 नंबर बायको येईल, नाही का. ते कल्पनेच्या बाहेर आहे ना. आपण काय करू शकतो, गावामध्ये चौकशी केली आम्ही की कसं करायचं हे, नाही का. तर त्यांनी सांगितलं साहेब यांना कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय पर्याय नाही. मग कॉम्प्रोमाइज करायचं तर कसं कॉम्प्रोमाइज करा, आम्ही तर सगळे पैसे दिलेत. मला वाटतं त्यावेळेस साधारण 14 करोडच्या आसपासचा व्यवहार होता. 2010 14 करोड म्हणजे आताचे कमीत कमी 50-60 करोडपेक्षा जास्तचा व्यवहार आहे. आणि ते मॅडम येऊन आम्हाला म्हणलेल्या मला 50% पाहिजेच. 50% भागीदार आहे त्याला. त्यामध्ये आम्हाला त्रास झाला. त्यामध्ये पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व करावी लागली. 2 नंबरवाल्यांचा थोडासा आम्हाला सपोर्ट घ्यावा लागला. पोलीस लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. त्यामुळं थोडंसं आम्हाला त्या मॅटरमध्ये खूप त्रास झाला. परंतु ते थोडं संयम ठेवला आम्ही आणि प्रॉपर हँडल केलं. ज्या शेतकऱ्याला आम्ही पैसे दिले होते, जी जमीन 28 एकर होती, त्यांनी काय पैसे दिले, आम्ही काय पैसे देऊन तो विषय संपवून टाकला. परंतु त्यामध्ये आम्हाला थोडा त्रास झाला होता. ह्या जर गोष्टी आहेत. तिथून पुढं आम्ही चालू केलं की त्या व्यक्तीचं संपूर्ण चेक करा. आता त्या व्यक्तीला नाही का 2 बायका का 1 बायका का जाऊन चौकशी करा. आता जे वकील देतात, वकिलांचं सोडून आम्ही पर्सनल एक टीम तयार केली आहे की ती ज्या एरियामध्ये जाते आणि त्या वैयक्तिक माणसाचा सर्वे करते की हा खरंच आहे का, ह्यानं कुणाला लिहून दिलंय का, कोणाकडून पैसे घेतलेत का, कुणाला स्टॅम्प पेपरवर काय केलंय का, किंवा त्याची आत्या कुठं आहे, भविष्यामध्ये आपल्याला काय अडचण येतील. गावामध्ये जाऊन चौकशी केली की ह्या गोष्टी समजतात. त्यानंतर आम्ही हे चालू केलं. पण त्यामध्ये आम्हाला थोडासा त्रास झाला. बरोबर. अजून काय काय चॅलेंजेस तुम्हाला येतात जेव्हा तुम्ही प्लॉटिंग करायला जाता? काय काय प्रॉब्लेम्स चॅलेंजेस तुम्हाला फेस करायला? प्रॉब्लेम त्या ठिकाणी लोकल लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. लोकल पॉलिटिशियन्स तुम्ही म्हणता की नाही, पॉलिटिक्सवाल्यांचं खूप कमी इन्व्हॉल्वमेंट असते. पॉलिटिक्स आणि गव्हर्नमेंट वगैरे. परंतु लोकल त्या ठिकाणी युनियन असतात. जसं की मी एखादं प्लॉटिंग चालू केलं तर मला सगळ्यात पहिले काय गोष्ट लागते, त्या ठिकाणी मशीन लागते JCB क्लिअर करण्यासाठी. त्या ठिकाणची लोकलची लोक असतात. मला रोड बनवण्यासाठी सगळ्या खडी पाहिजे, सिमेंट पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजेत. तर काय होतं, त्या ठिकाणची लोक बाहेरच्या लोकांना काम करू देत नाहीत. जर समजा मला JCB बोलवायचं आहे तर मी काय करेन की ज्या ठिकाणी मला स्वस्त आहे तो JCB बोलवेल. परंतु तिथला नियम काय आहे, तुम्ही JCB माझाच घेतला पाहिजे. ठीक आहे, तुमचा घेऊ, आम्हाला काय कोणाला तर पैसे द्यायचे. परंतु दुसरा रेट आहे 900 आणि तू सांगतो 1300. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. मला खडी पाहिजे, दुसरीकडे खडीचा रेट आहे 10,000, तू सांगतोय 15,000. वरून क्वालिटी खराब तुझी.
विटांचा पण हे थोडंसं प्रॉब्लेम येतो, पण ते थोडं समजावून सांगितल्यानंतर गाव लेवलला त्यांचा सरपंच वगैरे असेल त्यांना सांगितल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतात. आपण सोशल मीडियावरती ना आजकाल काही रील्स पाहतो, रील्स स्टार येतात, म्हणतात ही प्लॉटिंग आहे, 4 दिवसामध्ये सगळे प्लॉट गेलेत. खरंच पॉसिबल आहे एवढे फास्ट प्लॉट जातात का? त्याचं उत्तर एका शब्दामध्ये सांगा तर 100% खोटं. 4 दिवसामध्ये कसे प्लॉट जातील लोक? 4 दिवसामध्ये तुम्ही 10 एकरचा प्रोजेक्ट केला आणि बुक झाले, ती जाहिरात आहे ना, जाहिरात. आणि काय होतं, लोक त्यालाच बळी पडतात, त्याला भूलतात. असं वाटतं की अरे हा सांगतोय 4 दिवसामध्ये गेले, मला म्हणजे ती भीती असते लोकांच्या मनामध्ये की माझ्या हातातून जाईल. हो, मार्केटिंग टेक्निक बरोबर नाही. मार्केटिंग टेक्निक आहे, आणि तो जो रील स्टार आहे त्याचं पहिलं अकाउंट बंद करायला पाहिजे. काय आहे ऍक्च्युली बघा, जसं ते गेमिंग वाल्यांचे अकाउंट बंद केले होते, गॅमलिंग हो ते गेम होते ना, कुठले ते सट्टा म्हणता येणार नाही, ते जुवा वगैरे असं काहीतरी होतं बरं, मला त्याच्याबद्दल माहिती नाही. 3 पत्ती वगैरे, हो हो हो, ते जसे अकाउंट बंद केले तसे यांचे अकाउंट पहिले बंद करायला पाहिजेत. तो काय करतोय, पण आता आम्ही पण ऍड करतो, पण आमच्याकडे अशी कुठली नाहीये की आमचे सगळे प्लॉट बुक झालेत, लवकर प्लॉट बुक करा, काहीच प्लॉट शिल्लक, हे आम्ही म्हणतो. पण 4 दिवसामध्ये प्लॉट गेलेत हे आम्ही कधी म्हटलं नाही आणि म्हणणार पण नाही. परंतु त्या पण लोकांनी काय करायला पाहिजे की तुम्हाला 5-25 हजार रुपयेसाठी चुकीचे नाही बोलायला पाहिजे, नाही का, चुकीचं नाही बोलला पाहिजे. शेवटी ते पण मला मान्य आहे की पैसे सगळ्यालाच मिळायला पाहिजेत, परंतु चुकीच्या पद्धतीने जाहिरात करून जर समजा लोक फसत असतील तर ते 100% चुकीचं आहे. बरोबर. एक समज आहे लोकांचा की जिथे IT पार्क आहे त्याच्या आसपास जमीन घ्यायला पाहिजे, किंवा आता एखादा प्रपोज्ड एअरपोर्ट आहे त्याच्या आसपास जमीन घ्यायला पाहिजे, तिथं आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतील, हे कितपत योग्य आहे? ते 100% योग्य आहे. बर, काय ग्रोथ कुठं होते, सिटीची ग्रोथ कुठं होते बघा. आता जर समजा पुण्याचा तुम्ही विचार केला, पुणे 2 ठिकाणी सगळ्यात जास्त फास्ट ग्रोथ झाले, एक खराडी आणि दुसरं हिंजवडी. बरोबर आहे. फक्त हिंजवडी नाही, हिंजवडीच्या आसपासचा एरिया बघा, बानेर, बालेवाडी, वाकड, आता पाषाण पण जवळ आहे, पण पाषाण एवढं डेव्हलप नाही. बरोबर. आता त्याच्याच पलीकडच्या साईडला, वाकडच्या पलीकडे पण साईड रावेत वगैरे, ह्या ठिकाणी पाठीमागच्या 10 वर्षापूर्वी काय होतं बघा, किंवा खराडीच्या आसपासचा एरिया बघा, हे कशामुळे डेव्हलप झाले? फक्त आणि फक्त IT पार्कमुळे. आता त्यानंतर पार्ट कुठला येतं? एअरपोर्टचा. एअरपोर्टमध्ये जर समजा एअरपोर्ट झालं तर त्या ठिकाणी सगळे येणार, सगळे इंडस्ट्रीज येणार, सगळे ट्रक येणार, गाड्या येणार, पब्लिक येणार, त्यामुळे त्या ठिकाणी ग्रोथ खूप चांगला होतो. सो म्हणजे हे योग्य आहे, 100% योग्य आहे. एअरपोर्ट आणि IT पार्क याच्या आसपास आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. याच्या व्यतिरिक्त अजून काय गोष्टीच्या आसपास आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बरं? आता जर समजा हे नसेल तर मग MIDC आहे. MIDC मध्ये काय होतं, हे बघ, कुठं कोणत्याही ठिकाणी जर समजा तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर पब्लिक पाहिजे. बरोबर. पब्लिक आलं का पब्लिकची रिक्वायरमेंट आली, रिक्वायरमेंट पूर्ण करायची म्हणलं का टर्नओव्हर आला, आणि टर्नओव्हर म्हणलं का त्या ठिकाणी ग्रोथ झाली. जर समजा तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे आणि तुम्हाला मागणी आहे 10 एकरची, तर ग्रोथ कमी आहे. पण 10 एकर जमीन आहे तुम्हाला मागणी 100 एकरची, तर ग्रोथ होणार ना. काय होतं, तो ठराविक एरियाच वाढतो. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रोथ 100% होता. एअरपोर्टच्या आसपास जो मेन रोड एअरपोर्टला जाणारा आहे, प्रत्येकाला काय वाटणार, आपण एअरपोर्टच्या आजूबाजूला प्लॉट घ्यावा. प्रत्येकाला वाटते आपला त्या ठिकाणी प्लॉट असावा, व्यवसाय असावा. मागणी वाढली का किंमत पण वाढणार. अशा त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीप्रमाणेच होतं ते. बरोबर. मला एक पुढचा प्रश्न विचारायचा तुम्हाला. समजा आज माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि रिअल इस्टेटमध्ये जर मी पाहिलं तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. जमीन आहे, फ्लॅट आहे, त्यानंतर शॉप्स आहेत. तर आज कोणती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वाटते रिअल इस्टेट मधली सगळ्यात बेस्ट रिटर्न्स देते? ओके, आता ह्यामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्ही इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी करताय का शॉर्ट टर्मसाठी करताय? बरोबर, ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लॉंग टर्मसाठी जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. लॉंग टर्मसाठी जमिनीमध्ये. लॉंग टर्म म्हणजे तुम्ही किती वर्ष म्हणताय? कमीत कमी 5 ते 10 वर्ष. 5 ते 10 वर्ष. 5 ते 10 वर्ष. आता त्यानंतर जो दुसरा एक पार्ट काय येतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट इन्कमसाठी पण करताय. तुमच्याकडे 50 लाख आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की हे 50 लाख रुपये लावले का मला काहीतरी इन्कम चालू व्हायला पाहिजे, शॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे 3 प्रकार वेगवेगळे आहेत. आता दुसरा मुद्दा कुठला आहे? फ्लॅटचा. फ्लॅटमध्ये पैसे वाढण्याचे चान्सेस खूप कमी असतात, परंतु फ्लॅट तुम्हाला रेंट देऊ शकतो. काय होतं की जर समजा फ्लॅट तुम्ही आज सपोज असं पकडाय, आज एका एरियामध्ये तुम्ही फ्लॅट घेतलाय, तर फ्लॅट जुना होतो. जसजसे 10 वर्ष जातील, 20 वर्ष जातील, त्याची किंमत एक लेवलला वाढेल, नंतर किंमत कमी होईल. जमिनीचं तसं नाहीये. जमीन जेवढी जुनी होईल तेवढी त्याची किंमत वाढणारच आहे. त्यामुळे जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप चांगली आहे आणि सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. जमिनीचं मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस
तुम्ही जे मूळ रक्कम गुंतवलेली असते त्याच्यापेक्षा खाली नाही येत. शॉपमध्ये पण तसंच होतं? 100%. शॉपमध्ये पण खाली येत नाही. हां, तुमचं जर समजा बॅड लक खराब असेल, म्हणजे तुमचं जर नशीबच खराब आहे आणि तुम्ही प्लॉट घेतला आहे आणि त्याच्या ठिकाणी अचानक स्मशानभूमी झाली, हे कधी होतं एखाद्याचं एकदम नशीब नसेल त्यावेळेस, बरोबर. पण असं होत नाही, असं कधी होत नाही. स्मशानभूमी फिक्स आहे, कोणत्या ठिकाणी काय व्हायचं त्या पण गोष्टी सगळ्या फिक्स आहेत. परंतु जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट सगळ्यात सेफ आहे. मला सर तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही या व्यवसायाकडे कसे काय वळालात, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे? ओके, मी 2008 पासून आम्ही रिअल इस्टेटमध्ये आहे. 2008च्या अगोदर आम्ही थोडं मार्केटिंग फील्ड होती, हैदराबादची एक कंपनी, त्यामध्ये आम्ही मार्केटिंग करत होतो. म्हणजे त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट होते. तर ते आम्ही सोलापूरची एजन्सी माझ्याकडे होती त्यांची, म्हणजे पेस्ट ब्रश वगैरे असतील किंवा वेगवेगळे 30-40 प्रोडक्ट, काही घरगुती लागणारे प्रोडक्ट, तिथून आम्ही ते प्रत्येक तालुका वाईज एजन्सीज नेमल्या ते काम करत होतो. ते काम करत असताना रिअल इस्टेटमध्ये येण्याच्या पाठीमागचं आमचं टर्न कसा झाला की अचानक एका ठिकाणची प्रॉपर्टी सेलला निघाली असं आम्हाला समजलं. आणि तो जवळचा मित्रापैकीच एक जण होता. तर त्यानं सांगितलं आपल्याला असं प्रॉपर्टी सेल करायची आहे आणि ह्याला कोण कस्टमर आहेत का बघा. एकदम चीप रेटमध्ये होतो. त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला अचानक पैसे मिळले आणि गॅप काय असतो हे आम्हाला सुरुवातीला कळलं. अच्छा. त्यावेळेस म्हणजे 2008च्या आसपास गॅपमधून, म्हणजे त्यानंतर आम्हाला कळलं की ह्यात आणखी आपल्याला गॅप टाकला असता. त्यावेळेस मला 25 लाख रुपये मिळाले एका डील, म्हणजे पहिल्या. तर हे तर खूप सोपं आहे. आणि मी ज्याला प्लॉट दिला, म्हणजे मी तो प्लॉट मला वाटतं 1.5 करोड रुपये त्याने वन टाईममध्ये दिले. ते साधारण 4.5-5 करोडच्या आसपास होतं ते डील. आमच्याकडून त्यानं 5 करोडला घेतला आणि आमच्यासमोर 3 महिन्यामध्ये 15 करोडला विकला. अरे बापरे, 3 पट जास्त. किती महिन्यामध्ये? 3 ते 5 महिन्यामध्ये. अरे म्हणलं हे तर खूप सोपा बिझनेस आहे. आणि पैसे त्याने 50% दिले होते. 50% पैशाला त्यानं टाइम लिमिट घेतला होता, परंतु त्याकडे समोरची पार्टी तयार होती. त्यामध्ये थोडीफार बेसिक आयडिया आली, देवानं आपल्याला पण अक्कल दिली, ह्यामध्ये काय करता येते का बघू. आम्ही सुरुवात केली. पहिल्या सुरुवातीलाच आम्ही पण थोडं विश्वासार्हता आमची चांगली होती. सोलापूरमधून चालू केलं. पहिला सुरुवातीचा आमचा पहिला प्रोजेक्ट होता 148 एकरचा. 148 एकरचा पहिला प्रोजेक्ट होता आमचा. जे की परंतु आता 148 एकर खूप वाटतंय. आता त्यावेळेस पण खूप होते 148 एकर. अरे बापरे, एवढा मोठा असतो का. परंतु त्यावेळेस काय होतं, जमिनीच्या किमती खूप कमी होत्या. लोकांना आपण ज्या पद्धतीनं पैसे देऊ त्या पद्धतीनं लोक घेत होती. त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळाला. तिथून पुढे जी आमची गाडी चालू झाली आत्तापर्यंत एकदम सुपरफास्ट आहे. वेगवेगळ्या गोष्टी होतात, परंतु त्या हँडल कशा करायच्या आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजतं. आतापर्यंत किती प्रोजेक्ट डिलिव्हर केले आपण? आतापर्यंत जवळजवळ 98 प्रोजेक्ट झालेत आमचे कम्प्लीट. म्हणजे 98 झालेत प्रोजेक्ट, त्यातले 3-4 प्रोजेक्ट रनिंग आहेत, बाकीचे सगळे कंप्लीट. आणि जनरली प्रोजेक्ट पुण्याच्या आसपासच आहेत की दुसरीकडे पण कुठे आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आहेत, परंतु संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पलीकडं उदगीर, म्हणजे नाही का तो लातूरमध्येच येतो, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, पनवेलपर्यंत ह्या एरियामध्ये सगळ्यात जास्त प्रोजेक्ट आहेत आमचे. आता सध्या आमचे सोलापूरमध्ये 3 प्रोजेक्ट चालू आहेत, पुण्यामध्ये 2 प्रोजेक्ट चालू आहेत. हे करत करत आम्ही झारखंड आणि ओरिसामध्ये पण प्रोजेक्ट केले. झारखंडला गेलात तुम्ही? झारखंड आणि ओरिसामध्ये. आता सध्या झारखंडमध्ये माझे 3 प्रोजेक्ट चालू आहेत आणि ओरिसामधला प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. झारखंडमध्ये काय आवडलं तुम्हाला? हे मी व्यावसायिक आहे. ज्या ठिकाणी व्यवसाय होतो त्या ठिकाणी जायला काही प्रॉब्लेम नाही. आणि झारखंडमध्ये जाण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करून देणारे लोक नाही आहेत. काय आहे, पुण्यातली लोक फॉरेन कंट्रीमध्ये गेली, तसं त्या एरियातली जी लोक आहेत इकडच्या लोकांनी जाऊन त्यांना काय जर करून दिलं तरच त्यांना ते समजते. आणि त्या एरियामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्यामुळे तिकडे चांगल्या पद्धतीने काम होते. महिन्यातून 8 दिवस मी झारखंडमध्ये असतो. सगळ्यात चांगली बिहारी भाषा, हिंदी भाषा, ओरिसा भाषा मला बोलता येते. जवळजवळ 2014 पासून आम्ही काम करतोय. झारखंडमध्ये जवळजवळ 20 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आमचे कम्प्लीट झालेत. छान. आता सध्या 3 प्रोजेक्ट चालू आहेत. मराठी माणूस झारखंड पर्यंत पोहोचलाय. मराठी माणूस 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचलाय. बरोबर. सर, तुम्ही फॅमिली पर्सन आहात, बिझनेसही तुमचा खूप मोठा झालेला आहे, तुम्ही कसं मॅनेज करताय या दोन्ही गोष्टी? नाही, फॅमिलीला फॅमिली पद्धतीनं राहावं लागतं आणि बिझनेसला बिझनेसच्या पद्धतीनं राहावं लागतं. ज्यावेळेस मी घरी जातो त्यावेळेस एक फॅमिली मेंबर म्हणून जातो आणि ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस एक व्यावसायिक म्हणून जातो. दोन्ही आम्ही एकत्र करत नाही. जर समजा दोन्ही एकत्र केलं तर दोन्ही ठिकाणी माझं काही चालणार नाही. बिझनेसमध्ये बिझनेसवाल्यासारखंच राहावं लागतं, तिथं इमोशन्स चालत नाहीत. आणि घरामध्ये जर समजा तुम्ही इमोशनल नसाल तिथं व्यावसायिकसारखं वागलं तर ते चालत नाही. म्हणून दोन्ही ठिकाणी वेगवेगळे रोल तुम्हाला प्ले करावे लागतात.
व्यवसाय ठिकाणी जर समजा तुम्ही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि तुम्ही इमोशनल झाला, लोकांना पैसे वाटायला लागला, तिथं नाही, तिथं प्रॅक्टिकल व्हावं लागतं. आणि घरामध्ये ते चालत नाही. घरामध्ये एकदम इमोशनल व्हावं लागतं, प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते, त्यांच्याबरोबर आपल्याला अटॅच व्हावं लागतं. बिझनेसमध्ये नाही चालत. बिझनेसमध्ये प्रोटोकॉल चालतात. बिझनेसमध्ये मी माझ्या ऑफिस स्टाफच्या मुलाला खांद्यावर नाही घेऊ शकत. बरोबर, ठीक आहे, त्याला म्हणेन मी चॉकलेट घे वगैरे वगैरे, पण त्या ठिकाणी थोडे प्रोटोकॉल असतात, त्या ठिकाणी रूल फॉलो करावे लागतात. तसं घरामध्ये ते करून नाही चालत. लहान बाळाला त्याला घेऊ शकतो आपण, किंवा वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडू शकतो. तेच जर समजा कोण कस्टमर आहे त्यांच्या नाही पाया पडू शकतो. तो ते रीलमध्ये वगैरे दाखवतात, तो विषय वेगळा. परंतु बिझनेसच्या ठिकाणी व्यवसायासारखं राहावं लागतं. बिझनेस आपल्याला प्रॅक्टिकली करावं लागतो आणि घर आहे ते इमोशन्स ठेवून करावं लागतं. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमची आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट काय वैयक्तिक? म्हणजे ती गाडीमध्ये असू शकते, घरामध्ये असू शकते, जी तुमची स्वतःवरती तुम्ही स्पेंड केलाय. स्वतःवरती. ओके. जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर घरामध्येच इन्व्हेस्टमेंट असते. का तर 5-10 करोड रुपयाचं तर गाडी नाही घेऊ शकत. आता ज्या घरामध्ये माझं जे चालू आहे काम, आम्ही तो प्लॉट घेतलाय 3.5 करोड रुपयाला, आणि त्याच्यावरती साधारण 5 करोडपेक्षा जास्तचं काम चालू आहे. म्हणजे साधारण ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस स्वप्न नव्हतं आमचं एवढं मोठं की असं होईल. हे पिक्चरमध्ये वगैरे वाटायचं, परंतु या रिअल इस्टेटची एवढी मोठी ताकद आहे की जे 7 करोडच्या घरामध्ये मी राहीन. रिअल इस्टेट ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे इंडिगो नावाची गाडी होती, त्यावेळेस तिची क्रेज होती. आता माझ्याकडे 1.5 करोड रुपयाची डिफेंडर आहे, पण दुसरी माझ्याकडं इंडिवर आहे. लहान मुलांना, माझ्या मुलांना कॉलेजमध्ये जायला किंवा स्कूलला जायला स्कॉर्पिओ आहे. हे फक्त रिअल इस्टेटमुळेच होऊ शकतं. ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कल्पनाही नाही करू शकत. आणि हे आत्ताच नाही आहे, भविष्यामध्ये काही गोष्टी अशा आम्हाला अचिव्हमेंट करायच्या जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1ला यायचे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय. आता जसं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, जे की मला पॉसिबल नव्हतं लोकांपर्यंत पोहोचणं. बरोबर. एका भाषणामध्ये राज ठाकरेचं भाषण होतं मध्यंतरी मुंबईमध्ये गेलेलं, त्याच्यामध्ये ते म्हटले की सगळ्या इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट म्हणतात, रिअल इस्टेटला रिअल इस्टेट म्हणतात. खरी प्रॉपर्टी तुमची आहे आणि जी तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकते. बरोबर. आता ते का तर राजसाहेब जे आहेत ते त्यांचा सगळ्यात मोठा बिझनेस रिअल इस्टेट आहे. जेवढे पॉलिटिकल लोक आहेत, मी प्रॉपर सोलापूर साईडचा आहे, सोलापूर किंवा त्या साईडची खूप पॉलिटिकल लोक मला भेटायला येतात की माझ्याकडे असे पैसे आहेत, तुम्ही लावता का, घेता का. आम्ही पॉलिटिकल लोकांचे पैसे घेत नाही, 2 नंबरवाल्यांचे, पोलिसांचे पैसे घेत नाही, नको म्हणून सांगतो. त्यांना आम्ही सजेशन पण देत नाही की तुम्ही ह्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्या एरियामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. परंतु प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला वाटतं की आपण रिअल इस्टेटमध्ये जावं. परंतु रिअल इस्टेटवाला मला दाखवा असं कोणतरी, जसं की कुणी दाखवा की तो रिअल इस्टेटमध्ये आहे आणि त्याने एक हॉटेल चालू केलंय, त्याने एखादा मॉल चालू केलाय. नाही, रिअल इस्टेटमध्ये पैसे खूप आहेत आणि सेफ आहे, इज्जत खूप आहे, मान सन्मान मिळतो. त्यामुळं रिअल इस्टेट कधी बेस्ट. आपण सर ह्या ज्या बिल्डर लाईन जी आहे याच्यामध्ये आपण खूप वेळेस पाहतो लिगल ॲक्शन्स होतात, इव्हन मारामाऱ्या, जीवघेणे हल्ले वगैरे देखील होतात. बरोबर. तर हे सर्रास होतं? सर्रास म्हणता येणार नाही, परंतु ह्याचं प्रमाण जास्त आहे. ज्या ठिकाणी पैसा येतो त्या ठिकाणी ह्या गोष्टी येतात. परंतु रिअल इस्टेटमध्ये काय होतं, लोकल भाई लोकांना जर समजा तुम्ही मॅनेज नाही केलं, किंवा लोकल टपोरी लोक पण, भाई सोडा, टपोरी लोकांना पण जरी तुम्ही मॅनेज नाही केलं, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात. जसं की गणपतीची वर्गणी आहे, किंवा आपल्या इकडं गणपतीची वर्गणी आहे, झारखंड असेल किंवा तिकडं सरस्वती पूजा आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून पण भांडण होऊ शकतं. त्यांची अपेक्षा काय असते, त्यांना जे मागतायत ते तेवढं नाही होऊ शकत, काही ना काही त्यांना द्यायला पाहिजे, पण तिथून खरी भांडणाची सुरुवात होते. दुसरी गोष्ट, जर समजा ते मॅनेज नाही केलं तर तिथं भांडण होतं, त्यामुळे केसेस होऊ शकतात. किंवा इंटरनल प्लॉटमध्ये जर समजा काही चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मी प्लॉट घेतला आणि प्लॉटच्या शेजारच्या माणसाला न सांगता मी पोल लावलेत, त्याच्यावरून वाद होऊ शकतो, त्याच्यामुळे केसेस होऊ शकतात. ह्या फील्डमध्ये तुमच्यावर केसेस होण्याचे चान्सेस जास्त, पण केसेस होतात. पण तुमच्यावरती कधी अशी केस झाली? होतात ना, होतात, 100% सगळ्यावरती होतात. होतात, सगळ्यावरती केसेस होतात. परंतु केस होण्याला प्रमाण आहे. केस कुठल्या टाईपची आहे, आमच्यावरती केस फसवणुकीची नाही होत. आता साईटवरती काय आहे, जेसीबीवाला खोदतोय आणि त्यानं चुकून शेजारच्या माणसाचा बांध फोडला, बरोबर, तो केस त्या जेसीबीवाल्यावर नाही करत, तो तुमच्यावरती, तो केस माझ्यावर करतो. बरोबर. सपोज असं पकडा की काहीतरी काम चालू आहे, म्हणजे आमचं गेटचं काम चालू आहे आणि गेट बनवता बनवता वरचं काहीतरी करताना तो खाली पडला आणि तो जागेवरती मेला, केस कुणावर होणार? आमच्यावर होणार. हे प्रमाण थोडं जास्त आहे. त्यामुळे ह्या लाईनमध्ये
केसेस होतात, परंतु ह्या लाईनला सगळ्यात मेन गोष्ट जपली पाहिजे, 420 फसवणुकीची केस नाही झाली पाहिजे. ह्या पण केसेसचं प्रमाण, ह्या पण केसेस नाही झाल्या पाहिजे, परंतु 420 ग्रुप वगैरे जे फसवणूक आहेत त्या केसेस नाही झाल्या. तुम्हाला कधी असं वाटलं की यार या लाईनमधून आता बाहेर आलं पाहिजे, खूप सारे केसेस होत आहेत, भीती किंवा दहशतीचं वातावरण झालं? कधीच वाटलं नाही आणि वाटणार पण नाही, का तर मी कुठलं चुकीचं काम करत नाही. आता पण 20 वर्ष काम करतोय. 20 वर्षामध्ये असं कुणी म्हणू शकणार नाही की ह्या व्यक्तीमुळे माझा लॉस झाला किंवा माझी फसवणूक झाली. त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्ही किती क्लिअर आहे. इथून पुढे आमच्या संपूर्ण जनरेशनमध्ये आम्ही सगळे हेच काम करणार. आता माझी मुलगी लॉला आहे नाही का, तिला कशासाठी केली, आम्हाला ह्या फील्डशी रिलेटेड पाहिजे. माझा मुलगा इंजिनियर आहे, आता 12वी नंतर तो करतोय. आम्ही संपूर्ण कुटुंब म्हणजे माझ्या भोवताली जेवढे फॅमिली लोक आहेत सगळे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ह्याच्यासारखा चांगला बिझनेस कुठलाही नाही आहे जगामध्ये. तुमच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप मान सन्मान मिळणारा, ॲटोमॅटिक तुमची ग्रोथ होते आणि सरळ मार्गाने काम केल्यानंतर कुठेही असं कधी वाटत नाही की यातून बाहेर पडावं वगैरे वगैरे. यातून बाहेर पडावं कधी वाटतं जे लोक चुकीचे काम करतात किंवा चुकीचे काम केलं असेल. पहिलं काय तर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर ते परत भविष्यामध्ये बाहेर येणार आहे, म्हणून लोकांना वाटू शकतं तसं की मी चुकीचं काम केलं आणि मला बाहेर पडावं. कधी वाटत नाही. आम्हाला स्वप्नात पण हे मी पहिल्यांदा ऐकलंय की असं नाही का, तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला यातून बाहेर पडावं. सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे, त्यामुळे बाहेर पडण्याचा मुद्दाच येत नाही. कधी जीवघेणा हल्ला आलाय? जीवघेणा हल्ला होतो, किडनॅपिंग झाला आहे तुमचं? हो, किडनॅपिंग झालं आहे. हो, 2009 मध्ये किडनॅपिंग झालं होतं, त्यातून बाहेर आलो. त्यानंतर केसेस हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे गृहीत धरून चालायचं की आपल्याला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत, लोक आपल्याला येतील, भांडण करतील, काही चुकीच्या गोष्टी आपल्यावर होतील, आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी होतील. ज्या ठिकाणी आपलं चुकतं तिथं आम्ही माफी मागतो, समोरच्याचं चुकलं तर त्याला माफ करतो. पण त्यातून पण जर समजा कोण आला असेल नाही का की मला असंच आहे तसंच आहे, डिपार्टमेंट आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा कायदा लिहून ठेवला आहे, त्याला फॉलो करायचं. जो काय मी सुरुवातीला काय म्हटलं, कायदा ज्याला समजला आहे, कायद्याची चौकट ज्याला समजली आणि जो कागदावरती क्लिअर आहे त्यांना अजिबात कशाला भ्यायचं नाही, चुकीच्या पद्धतीने करायचं नाही. चुकीच्या पद्धतीने नाही केलं तरी उगाच कोण कुणाच्या नादी लागत नाहीत, काही ना काही कारण असतं. आणि ज्या लोकांना जे किडनॅपिंग करतात किंवा जे चुकीच्या पद्धतीनं असं पैसे वगैरे मागतात त्यांना पहिलं थोडं वेगळं होतं, आता खूप अवघड काम आहे चुकीच्या पद्धतीने करणं. सगळ्या ऑफिसमध्ये कॅमेरे आहेत, गाडीमध्ये कॅमेरे आहेत, गाडी कुठं थांबली घरी बसून समजते मला नाही का. ऑफिसमध्ये काय चाललोय मला ऑफिसमध्ये जायची गरज नाही. आता मी 99% ऑफिसमध्ये जात नाही. सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आमची प्रत्येक ऑफिसची 20-20 मिनिट झूम चालते. मला ऑफिसमध्ये जायची काही गरज नाही. एवढं सोपं आहे आता काम करणं. पहिलं साईडवरती जाऊन बघायला लागायचं चोरी होती का. आज मी घरी बसून फक्त एक इंटर मारला का संपूर्ण साईड मला जागेवरती दिसती, 10 कॅमेरे ओपन होतात. त्यामुळे काम करणं थोडं सोपं झालंय. आपण हे कोर्ट केसेस वगैरे होतात आणि जीवघेणे हल्ले नाही झाले आतापर्यंत, पण एकदा किडनॅपिंग झालं होतं माझं, पण त्यामध्ये त्यांना लगेच मॅनेज केलं. थोडं त्यांची काही रिक्वायरमेंट होती ती, पण ते केसेस वगैरे झाल्या त्यानंतर त्यांना माफ बी केलं आम्ही. होतं हे, ह्या गोष्टी 100% होतात. हे गृहीतच धरावं लागतंय आणि हे तुम्ही गृहीत धरून चालत नाही, तुमच्या फॅमिलीने पण गृहीत धरावं लागतं. हे खूप महत्वाची गोष्ट काय आहे की आज मी इथं आहे, परंतु मला माहित आहे माझ्या घरात ज्याला सांगितलेलं आहे मी ते संपूर्ण चेक करतो. बरोबर. मला ऑनेस्टली तुम्हाला एक विचारायचं आहे की प्लॉटिंग मधली इन्व्हेस्टमेंट किती सेफ आहे? जर आपण दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट पाहिली, कुठं स्टॉक मार्केट आहे, त्यानंतर बाकीच्या काही गुंतवणूक आहेत, गोल्ड आहे, प्लॉटिंग इन्व्हेस्टमेंटला तुम्ही किती सेफ मानता? प्लॉटिंग इन्व्हेस्टमेंट 100% सेफ आहे. जर समजा तुम्ही तुलना गोल्ड बरोबर आणि स्टॉक मार्केट बरोबर, शेअर मार्केट बरोबर करत असाल तर. का ते पण तुम्हाला सांगतो. आता सपोज असं पकडा, जमिनीची किंमत ही कोण ठरवतं? आपण ठरवतो. मी ठरवणार माझा प्लॉट 1 लाख रुपयाला द्यायचा आहे का 10 लाख रुपयाला द्यायचा आहे. बघा, गोल्डची किंमत कोण ठरवतं? ते खाली येत नाही, परंतु ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. शेअर मार्केटचं काय ते पण हे आपल्या हातात नाहीये, हे मग आपल्या हातामध्ये. दुसरी गोष्ट, शेअर मार्केटमध्ये अचानक डाऊन होतो, अचानक अप होतो, परंतु अप कधी तर होतो, डाऊन मॅक्झिमम असतो. एक लेवलला खूप कमी प्रमाणात चालतो. आता मला सपोज असं पकडा, माझ्या घरामध्ये कोणतं आजारी आहे, मला इमिजिएट पैसे पाहिजेत, म्हणजे 10-15 दिवस, महिनाभर टाइम आहे किंवा 2 महिने असं पकडा. 2 महिन्यात मला ते मुलीचं लग्न आहे, मी इन्व्हेस्टमेंट केली 2 ठिकाणी, एक जमिनीमध्ये केली 10 लाख आणि दुसरी केली शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे, शेअर मार्केट 2 महिने झालं डाऊन आहे. आता पाठीमागचं जे युद्ध चालू आहे, इराणचं वगैरे युद्ध चालू आहे नाही का, 2 महिने झालं, काय अवस्था आहे मार्केटची. जर समजा अशा परिस्थितीमध्ये माझे स्टॉक मार्केटमध्ये पैसे असले असते तर मी डाऊनच आहे ना, मी अप नाहीये. पण त्याच ठिकाणी जर समजा माझ्या जमिनीमध्ये पैसे असले, माझ्या गावाच्या शेजारी, पुण्याच्या आसपास
तर माझा डाऊन होण्याचा विषयच येत नाही, माझे पैसे अपच होऊन येतात, 100% पैसे वाढतात. माझ्या प्लॉटची किंमत मी ठरवू शकतो. त्यामुळे जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी बेस्ट आहे. दुसरी गोष्ट, जमिनीची चोरी होऊ शकत नाही, गोल्डची चोरी होऊ शकते. गोल्ड किती ठेवणार आहे तुम्ही? घरामध्ये 10-20 किलो तर गोल्ड नाही ना ठेवू शकत, नाही का? पण इथं 10-20 करोडचा प्लॉट तुमच्या बघत पण नाही हो कोण. बरोबर. फक्त एक आहे की तुम्ही लगेच गोल्ड वगैरे जे आहे लगेच विकू शकता, बरोबर, लगेच पैसा त्याचा मिळू शकतो. पण इथे थोडासा एक टाइम आपल्याला द्यावा लागतो. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की दोन्हीचे प्लस मायनस सांगितलेत तुम्हाला. मी 2 महिन्याचा टाइम पिरियड मागितला. गोल्ड मध्ये तुम्हाला काय 2 मिनिटात पैसे मिळतात, बरोबर. परंतु गोल्डची चोरी झाली तर असे पकडा ना की तुम्ही गोल्ड कुठं तर ठेवलंय आणि तुमची चोरी झाली, मग काय करचाल? बरोबर, होऊ शकतं ना तसं. होऊ शकतं. जमिनीमध्ये काय इमिजिएट मिळत नाही हे मला पण मान्य आहे. परंतु जर समजा जमीन तुम्ही घेताना प्राईम लोकेशनला जमीन घेतली, साहेब 8 दिवस पण खूप झाले हो. आत्ताच्या पॉईंटला तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात चांगली लोकेशन काय इन्व्हेस्ट करण्यासाठी? ते जे आता तुम्हाला सांगितलं, एअरपोर्ट पाहिजे आसपास, IT पार्क पाहिजे, किंवा आजूबाजूला लोकॅलिटी कशी आहे ते पाहिजे, किंवा सपोज असं पकडा त्या ठिकाणी रिंग रोड आता जो होतोय, रिंग रोडच्या आसपास तुमची प्रॉपर्टी घेणं खूप गरजेचं आहे. आता रिंग रोडचा पण आमचा कालच एका ठिकाणी विषय चालू होता. लोक म्हणतात की रिंग रोड झाल्यामुळे जमिनीच्या किमती वाढलीत. रिंग रोडचा आणि जमिनीच्या किमती वाढायचा काडी मात्र संबंध नाही. त्या रिंग रोडचा कुणालाही फायदा होणार नाही. आज समृद्धी महामार्ग झालाय, कुणाला फायदा झाला त्याचा आहे? अहो, तुम्हाला साधं कुत्रं जाऊ देत नाहीत त्या रोडला, आणि तुम्हाला हॉटेल टाकू देतील का ते? त्याचा कुणाला फायदा होणार आहे? अच्छा, कुणालाही फायदा होणार. मला सांगा की जर एखाद्या व्यक्तीला बिल्डर लाईन मध्ये यायचं असेल, त्याला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि किती इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, पैसा किती असायला पाहिजे त्याला? तसं काय नाहीये. बिल्डिंग लाईनमध्ये जर समजा त्याला यायचं असेल तर ॲटलिस्ट त्याच्याकडे कमीत कमी 50 लाखापासून ते 2-5 करोड रुपये तर मिनिमम पाहिजेत. मिनिमम. तुम्ही 5 आणि 10 लाख रुपयावर होऊ शकत नाही. काय मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक सर्वसामान्य माणूस आहे, त्याला एखाद्या प्लॉटमध्ये, एखाद्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्ही त्याला काय 3 गोष्टी सांगाल की ज्याने करायला पाहिजेत आणि काय 3 गोष्टी ज्या नाही करायला पाहिजेत? ओके, जर समजा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट करतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचं लोकेशन बघणं खूप गरजेचं आहे. लोकेशन पाहायला पाहिजे, बरोबर. त्याचे लिगल पेपर सगळे चेक करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे लिगली गोष्टी तुम्ही जसं तुम्हाला आता सांगितलं पेपर नोटीस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, ती इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये असू द्या किंवा 10 करोड रुपये असू द्या, आपल्यापेक्षा अक्कलवान माणूस वकील आहे, त्या व्यक्तीला त्यामध्ये इन्व्हॉल्व करा. तो वकील ज्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनंच तुम्ही पुढे जावा. का तर आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस वकील अशी गोष्ट आहे जी तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं सांगत नाही. वकील चांगले ठेवा, CA चांगले ठेवा, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. आणि आपल्या इंडियामध्ये जर समजा तुम्ही कागदावर बरोबर असाल तर तुम्हाला कोणीही काय करू शकत नाही. वकील तुम्हाला त्याच गोष्टी घ्यायला लावेल ज्या गोष्टी क्लिअर आहेत. त्यामुळे वकिलाकडून तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. मला काही रॅपिड फायर प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. प्लॉट की फ्लॅट पुढच्या 10 वर्षांसाठी कोणती बेटर इन्व्हेस्टमेंट राहील? प्लॉट. लिगल लँड की स्वस्त लँड? लिगल. पण पैसा खूप जास्त लागतो लिगल लँडला. नाही, बरोबर आहे. तुम्हाला पैसा जरी ज्या ठिकाणी तुम्ही 50 लाख रुपयाचा प्लॉट घेता त्या ठिकाणी 10 लाखाचा घ्या ना. जर समजा तुम्ही स्वस्त लँड घेतला तर तुमचे 10 लाख बी गेलेच, पैसे तुमचे जाणार हे फिक्स आहे. त्यामुळे तुम्ही लिगलच करायला पाहिजे. बरोबर. ब्रोकर स्ट्रॉंग असतो की बिल्डर स्ट्रॉंग असतो? कोण जास्त मार्केट कंट्रोल करता? बिल्डर कंट्रोल करतो. पण आजकाल ब्रोकर पण खूप मोठे झाले. नाही, ब्रोकर किती जरी मोठा झाला ना तर तो ब्रोकरच असतो. तर त्याला जर त्यांनी आता काय ह्याच्यामध्ये ना युनियन नाही आहेत. ब्रोकरला वाटतं मी खूप तुला त्यांना जर समजा ब्रोकर लोकांना जे प्लॉटच नाही दिले किंवा फ्लॅटच नाही तर काय विकणार आहे? बरोबर. बिल्डर संपूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल करतात साहेब. बरोबर. पुणे की टायर 2 सिटीज म्हणजे ज्या नाशिक झालं, औरंगाबाद झालं, कुठं बेस्ट इन्व्हेस्टमेंट आज होऊ शकतं? पुणे संपूर्ण इंडियामध्ये 1 नंबरला आहे. संपूर्ण इंडियामध्ये सगळ्यात फास्ट वाढणारी सिटी आणि सगळ्यात जास्त रिटर्न देणारी सिटी पुणे आहे. त्यामुळे पुणे. बरोबर. रिअल इस्टेट, गोल्ड की स्टॉक मार्केट? रिअल इस्टेट सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. बरं, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. मला वाटतं की सगळ्याच प्रश्नांची आपण उत्तरं दिलेली आहेत. प्रेक्षकांनाही खूप गोष्टी समजल्या असतील की जमीन कशी घ्यायची, कोणत्या लिगल गोष्टी पाहायच्या, काय गोष्टी पाहायच्या, काय गोष्टी नाही पाहायच्या, बिल्डर, त्याच्यानंतर शेतकरी, त्याच्यानंतर जे काही ब्रोकर्स वगैरे असतात ते कशा प्रकारे काम करतात हेही तुम्हाला कळालं असेल. जर तुम्हाला
तुम्हाला जर एखादा प्लॉट घ्यायचा असेल, एखादी जमीन घ्यायची असेल, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला एक योग्य सल्ला हवा असेल, तर मी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता.